नमस्कार, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण 4 भौमितिक रचना यामधील सराव संच 4.1 सोडून घेणार आहोत. प्रश्न पहिला, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण LMN त्रिकोण ABC असा काढा की AB बरोबर 5.5 सेमी, BC बरोबर 6 सेमी, CA बरोबर 4.5 सेमी आणि BC छेद MN बरोबर 5/4. तर त्रिकोण ABC व त्रिकोण LMN काढा. दोन त्रिकोण तुम्हाला समरूप दिले असतील तर तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. दिलेल्या समरूप त्रिकोणामध्ये कोणताही एक शिरोबिंदू जर सामायिक असेल तर तुम्हाला त्याची रचना वेगळी आहे आणि दिलेल्या दोन त्रिकोणांमध्ये कोणताही बिंदू सामायिक नसेल तर त्याची रचना वेगळी आहे. आता दिलेले ह्या दोन समरूप त्रिकोणांमध्ये कोणताही बिंदू सामायिक नाही, त्यामुळे आपल्याला इथे जी दिलेली माहिती आहे, त्रिकोण ABCच्या AB बाजू, BC बाजू आणि CA बाजू ह्या दिलेल्या आहेत आणि बाजूंचं प्रमाण दिलेलं आहे. तर ह्या बाजूंच्या प्रमाणांवरून आपल्याला त्रिकोण LMN च्या बाजू काढून घ्याव्या लागतील आणि नंतर आपल्याला त्रिकोणांच्या रचना कराव्या लागतील. त्रिकोण LMN च्या आपण सुरुवातीला बाजू काढून घेऊ. त्यासाठी तुम्हाला इथे त्रिकोण ABC समरूप त्रिकोण LMN हे आपल्याला दिलं आहे. जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्याच्या बाजू प्रमाणात असतात. तर इथे आपण लिहू शकतो AB, इथे पहिली दोन अक्षर AB छेद याच्यामध्ये पहिली दोन अक्षर LM, AB छेद LM बरोबर दुसरं आणि तिसरं अक्षर, दुसरं तिसरं अक्षर BC छेद MN बरोबर पहिलं तिसरं अक्षर, पहिलं तिसरं अक्षर AC छेद LN. इथे त्याला विधान क्रमांक 1 देऊया आपण. इथे लिहूया समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. आता आपल्याला याच्यामध्ये एक विधान दिलेलं आहे BC छेद MN. तर इथे BC छेद MN बरोबर 5/4 याला विधान क्रमांक 2 म्हणूया. हे दिले आहे आपल्याला. आता जर BC छेद MN, इथे BC छेद MN यांची गुणोत्तर बाकीच्या बाजूंबरोबर आहे. जर BC छेद MN चं गुणोत्तर 5/4 दिलं असेल तर ह्या तिन्ही बाजूंचं प्रमाण एवढंच होईल. तर इथे आपण म्हणूया AB छेद LM याला सुद्धा 5/4 देऊया आपण. त्यानंतर BC छेद MN याला सुद्धा आपण 5/4 देऊया. त्यानंतर AC छेद LN याला सुद्धा 5/4 देऊया. तर हे विधान 1 आणि 2 वरून. तर इथे AB ची किंमत आपल्याला 5.5 इतकी दिलेली आहे. LM ही काढता येईल आपल्याला बरोबर 5/4. त्यानंतर BC ची किंमत दिलेली आहे 6. तर 6 छेद MN बरोबर 5/4. त्यानंतर इथे आपल्याला AC छेद LN आहे. तर AC ची किंमत दिलेली आहे म्हणजे CA दिलेला आहे. तर तो 4.5 आहे छेद LN बरोबर 5/4. व्यवस्थित सोडवून आपण ह्या बाजूंच्या किमती काढू शकतो. तर इथे आपण LM पक्षांतर केल्यानंतर इथे तो अंशाला जाईल आणि इकडे 5/5 हा 5/4 पक्षांतर झाल्यानंतर 4 वर जाईल आणि 5 छेदाला येईल. त्याच पद्धतीने इथे MN हा सुद्धा अंशाला जाईल. इकडे 6
गुणिले 4/5. त्यानंतर इकडे सुद्धा ln, इकडे 4.5 आणि इकडे 5/4 पक्षांतर झाल्यानंतर इथे 4/5. आता आपल्याला भाग द्यायचा आहे. इथे 5 एके 5, 5 एके 5, 5 एके 5. इथे सुद्धा 5 एके 5, 5 एके 5, 1 उरला, 5 दुने 10. इथे 5 एके 5, 5 0 0 आणि 5 9 45. 4 नी 1.1 ला गुणल्यानंतर 4 एके 4, त्यानंतर पॉईंट, परत 4 एके 4 म्हणजे 4.4 सेमी ही आपल्याला ln ची किंमत मिळाली. त्याच पद्धतीने mn ची किंमत इथे मिळेल. mn बरोबर 4 नी 1.2 ला आपल्याला गुणायचं आहे, तर 4 दुने 8, पॉईंट 4 एके 4, तर 4.8 ही mn ची किंमत मिळेल. त्याला सेमी म्हणूया आपण. इथे ln ची किंमत मिळेल 4 गुणिले 0.9 म्हणजे 4 गुणिले 9, 9 चौक 36, पॉईंटचं घर 1 म्हणजे 3.6 सेमी. अशा प्रकारे आपल्याला त्रिकोण ABCच्या बाजू दिल्या होत्या आणि आपण त्रिकोण LMN च्या बाजू काढून घेतलेल्या आहेत. आता आपण यावरून कच्ची आकृती काढूया. तर इथे पहिल्यांदा कच्ची किंवा रफ आकृती म्हणा, कच्ची आकृती. सुरुवातीला आपण कच्ची आकृती काढू, त्यानंतर पक्की रचना करूया. तर पट्टी पेन्सिलनी साधारणपणे अंदाज घेऊन आपण दोन त्रिकोण काढायचे आहेत आणि त्या त्रिकोणांमध्ये माहिती भरायची आहे. हाताने काढली तरी चालेल, पट्टी पेन्सिलनी काढा. आपल्याला 2 त्रिकोण दिलेले आहेत. पहिला त्रिकोण आहे ABC आणि दुसरा त्रिकोण आहे LM आणि N. त्रिकोण ABC आणि त्रिकोण LMN हे आपल्याला दिलेले आहेत. आता यामध्ये आपण दिलेली माहिती भरूया. AB आपल्याला दिलेले आहे 5.5 सेमी. त्यानंतर BC आपल्याला दिलेली आहे 6 सेमी आणि CA म्हणजे AC ही 4.5 सेमी दिलेली. ही कच्ची आकृती काढतोय आपण. त्यानंतर LMN च्या आपण बाजू मिळवलेल्या आहेत. त्यामध्ये LM ही LM जी आहे ती 4.4 सेमी आहे. त्यानंतर MN ही 4.8 सेमी आहे. त्यानंतर LN ही 3.6 सेमी आहे. या बाजूंच्या किमती घेऊन आपल्याला पक्की रचना करायची आहे. तर आपण पहिल्यांदा त्रिकोण ABC ची रचना करूया. परीक्षेला तुम्ही पट्टी पेन्सिलनीच आकृती काढा. इथे समजण्यासाठी मी इथे कलर पेन्सिलचा वापर करतोय. आपल्याला सुरुवातीला BC ही 6 सेंटीमीटर घ्यायची आहे. तर इथे BC आपण 6 सेंटीमीटर घेऊया. हा 0 आहे, त्यानंतर हा 6 आहे. तर 0 आणि 6 यांना जोडल्यानंतर तुम्हाला BC मिळेल. त्रिकोण ABC काढण्यासाठी इथे BC आपण 6 सेंटीमीटर घेतलेले आहे, ही 6 सेमी. आता त्रिकोण ABC पूर्ण करण्यासाठी आपल्याला AB ही घ्यावं लागेल 5.5 सेंटीमीटर. कंपासमध्ये 5.5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे. 5 आणि 6 मध्ये छोट्या ज्या रेषा आहेत त्या मिलीमीटरच्या आहेत. त्यामध्ये इथे मध्ये जे आहे ती 5.5 आहे, त्यानंतर 5.6 अशा प्रकारे तुम्ही इथे मोजू शकता. आपल्याला 5.5 घ्यायचे आहे म्हणजे इथे 5.5 वर एक लोखंडी टोक ठेवा आणि पेन्सिलचं टोक हे 0 पर्यंत न्या. अशा प्रकारे आपण 5.5 हे मोजलेले आहे. आपल्याला AB काढण्यासाठी B वर ठेवावं लागेल. तर इथे B वर ठेवून 5.5 चा कंस करायचा आहे आपल्याला. आता हे 5.5 आहे, पण ती आता तुम्हाला लगेच दिसणार नाही. तर दुसरी जी बाजू आहे AC आपण 4.5 घेऊया. तर इथे 4 नंतर मिलीमीटरची 5 घरं असं लोखंडी टोक ठेवलं आणि 0 वर आपण पेन्सिलचं टोक न्यायचं आहे
अशा प्रकारे आपण 4.5 हे अंतर कंपासमध्ये घेऊया. आता AC काढण्यासाठी आपल्याला C वर ठेवावं लागेल. तर इथे C वर ठेवून यावर आपण कंस करूया. तर हे दोन्ही कंस ज्या ठिकाणी छेदतील तिथं आपण A बिंदू घ्यायचा आहे. इथे आपण A बिंदू घेतला. आता आपण हे जोडलं की आपल्याला त्रिकोण ABC मिळेल. तर इथे आपण जोडूया. पहिला AC जोडूया, त्यानंतर AB जोडूया. आता ज्या ज्या बाजूच्या किमती होत्या त्यावर आपण टाकूया. तर AB आपण 5.5 सेमी घेतलेली होती. त्यानंतर AC ही 4.5 सेंटीमीटर घेतली आहे. आता हा त्रिकोण ABC पूर्ण झालेला आहे. त्याला समरूप आपल्याला त्रिकोण LMN काढायचा आहे. त्रिकोण LMN ची आपण रचना करूया. त्यासाठी MN आपण पट्टीमध्ये मोजून 4.8 सेमी घेऊया. पट्टीमध्ये मोजून 4.8 सेंटीमीटर MN घेऊया. हा 0 आहे. त्यानंतर 4.8 आणि 4 नंतर आपल्याला मिलीमीटरची 8 घरं घ्यायची. ही 5 आहे, 6, 7 आणि 8. तर ह्या प्रकारे तुम्हाला 4.8 हा MN घ्यायचा आहे. तर याला आपण नाव देऊया MN. ही 4.8 सेंटीमीटर घेतली आहे, ती आपण इथे लिहूया 4.8 सेंटीमीटर. आता बाकीच्या ज्या बाजू घ्यायच्या आहेत ते आपण कंपासमध्ये मोजून घ्यायच्या आहेत. आता त्या कशा घ्यायच्या ते बघूया आपण. तर पहिल्यांदा आपण LM ही 4.4 घेऊया. तर इथे पट्टीमध्ये मोजून आपल्याला 4.4 म्हणजे इथे मिलीमीटरची 4 घरं घ्यायची आहेत आणि पेन्सिलचं टोक शून्यावर न्यायचं आहे. तर 4.4 बरोबर घ्या. आता आपल्याला इथे LM काढण्यासाठी M वर ठेवावं लागेल लोखंडी टोक आणि पेन्सिलनी हलक्या हाताने कंस करा. आता आपल्याला 4.4 आपण ही घेतलेली आहे. ही लगेच दिसणार नाही, तर दुसरी बाजू घेतल्यानंतर बिंदू मिळेल. तर दुसरी बाजू LN ही 3.6 घ्यायची आहे. तर 3.6 म्हणजे ती 3.5 आणि 3.6. तर लोखंडी टोक इथं आणलं आपण आणि दुसरं टोक शून्यावर न्यायचं आहे. तर इथे आपल्याला LN काढण्यासाठी N वर ठेवावं लागेल आणि कंस करावं लागेल. पहिला जे आपण कंस केलेला आहे त्याला जोडणारा ही आपण 3.6 सेंटीमीटर LN घेतली होती. इथे बिंदू मिळाला आपल्याला L. आता हे आपण जोडूया. LN हे जोडायचं. पहिल्यांदा आपल्याला LN जोडायचं आहे. आता आपण LM जोडूया. आता LM ही जोडली आपण. तर ही LM आपण काढलेली 4.4 सेमी आणि ही LN ही 3.6 सेंटीमीटर घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला त्रिकोण LMN हा आपल्याला त्रिकोण ABC चा समरूप त्रिकोण भेटलेला आहे. प्रश्न दुसरा. त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LTR. त्रिकोण PQR मध्ये PQ बरोबर 4.2 सेमी, QR बरोबर 5.4 सेमी, PR बरोबर 4.8 सेमी आणि PQ छेद LT बरोबर 3/4. तर त्रिकोण PQR व त्रिकोण LTR काढा. आता या प्रश्नाचं जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर यामध्ये आपल्याला त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LTR हे दिलं आहे. आता यामध्ये PQR आणि LTR यामध्ये कोणताही शिरोबिंदू सामायिक नाही. तर आपल्याला इथे म्हणूया आपण कोणताही शिरोबिंदू सामायिक नाही. तर आपण इथे PQR च्या बाजू दिलेल्या आहेत, तर LTR च्या बाजू काढू शकतो. तर इथं जर त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LTR असेल तर इथे तर बाजू प्रमाणात लिहूया आपण. तर पहिली दोन अक्षर PQ छेद
टी आर. पहिली दोन अक्षर पी क्यू छेद एल टी बरोबर दुसरं तिसरं क्यू आर छेद टी आर आणि पहिलं तिसरं पी आर छेद पहिलं तिसरं एल आर. याला आपण विधान क्रमांक 1 म्हणूया. तर इथे समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. प्रश्नामध्ये आणखी आपल्याला एक माहिती दिलेली आहे. पी क्यू छेद एल टी बरोबर 3/4. याला विधान क्रमांक 2 म्हणूया आपण. इथे दिले आहे. आता आपण विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 2 याचे 3 भाग करूया. 1, 2 आणि 3. तर ह्या 3 भागामध्ये पहिली जी बाजू आहे पी क्यू छेद एल टी. इथं पी क्यू छेद एल टीची किंमत 3/4 दिलेली आहे. तर ह्या बाकीच्या बाजूंचंही प्रमाण एवढंच असणार आहे. तर क्यू आर छेद टी आर याचं सुद्धा प्रमाण 3/4 असणार आहे आणि पी आर छेद एल आर याचंही प्रमाण 3/4 असणार आहे. या सगळ्याला कारण आपण विधान 1 आणि 2 वरून. आता इथे पी क्यू आपल्याला 4.2 दिलेले आहे. तर इथे एल टी काढता येईल बरोबर 3/4. क्यू आर आपल्याला 5.4 दिलेले आहे छेद टी आर आपल्याला काढता येईल बरोबर 3/4. पी आर आपल्याला 4.8 दिलेले आहे. तर आपल्याला एल आर काढता येईल बरोबर 3/4. पहिल्यांदा आपण एल टी पक्षांतर करूया. हा छेदाला आहे. पक्षांतर केल्यानंतर इथे अंशाला येईल. त्याचप्रमाणे इथे टी आर सुद्धा अंशाला येईल आणि इथे एल आर सुद्धा अंशाला येईल. आता इथे तिरकस गुणाकार करूया आपण. 4.2 गुणिले 3/4 हा अपूर्णांक पक्षांतर केल्यानंतर 4 वर जाईल आणि 3 खाली येतील. त्यानंतर 5/4 गुणिले 3/4 पक्षांतर केल्यानंतर 4/3. त्यानंतर इथे 4.8 आणि 3/4 पक्षांतर केल्यानंतर 4/3. आता आपल्याला हे व्यवस्थित सोडून घ्यायचं आहे. इथे 3 भाग देऊया आपण. 3 एके 3, 3 एके 3, 1 उरला 3 चोक 12. त्यानंतर इथं 3 एके 3, 3 एके 3, 2 उरले 3 8 24. 3 एके 3, 3 एके 3, 1 उरला 3 संग 18. आता इथे एल टी बरोबर 1.4 ला आपल्याला 4 ने गुणायचं आहे. 4 चोक 16, हातचाला 1, 4 एके 4 आणि 5, 5.6 सेमी ही आपल्याला मिळाली एल टीची किंमत. त्यानंतर इथे टी आरची किंमत काढण्यासाठी 1.8 ला 4 ने गुणायचं आहे. 4 गुणिले 8, 8 चोक 32, हातचे आले 3, 4 एके 4 आणि 3 7, 7.2 सेमी. त्यानंतर इथे एल आर काढण्यासाठी आपल्याला 1.6 ला 4 ने गुणायचं आहे. 6 चोक 24, हातचे आले 2, 4 एके 4 आणि 2 6, 6.4 सेमी. आपल्याला दोन्ही त्रिकोणांच्या बाजू मिळालेल्या आहेत. आता या बाजूंवरून आपण पहिल्यांदा कच्ची आकृती काढूया, नंतर पक्की रचना करूया. तर सुरुवातीला आपण कच्ची आकृती काढूया. कच्ची आकृती तुम्ही पट्टी पेन्सिलने सुद्धा कच्ची आकृती काढू शकता किंवा रफली तुम्ही पेन्सिलने काढू शकता. तर इथं 2 त्रिकोण घ्यायचे आहेत आपल्यात. हा एक त्रिकोण आहे आणि हा दुसरा त्रिकोण आहे. तर ही कच्ची आकृती आहे. तर पहिल्या त्रिकोणाला नाव देऊया आपण पी क्यू आर, दुसऱ्या त्रिकोणाला एल टी आर. आता यामध्ये किमती आपण दिलेल्या भरूया. पी क्यू ची किंमत आपल्याला 4.2 सेमी दिली होती. त्यानंतर क्यू आर ही 5.4 दिलेली आहे. त्यानंतर पी आर ही आपल्याला 4.8 सेमी दिलेली आहे. त्रिकोण पी क्यू आरच्या आपल्याला बाजू दिलेल्या आहेत.
आणि त्रिकोण LTRच्या बाजू आपण मिळवलेल्या आहेत. त्यापैकी LT जी आहे ती 5.6 सेमी आहे. त्यानंतर TR ही 7.2 सेमी आहे आणि LR ही 6.4 सेमी आहे. आता यामध्ये कोणताही शिरोबिंदू सामायिक नसल्यामुळे हे दोन्ही त्रिकोण जे आहेत हे वेगवेगळे आहेत. या माहितीवरून आपण पक्की रचना करूया. दिलेल्या माहितीवरून प्रथम आपण त्रिकोण PQR ची रचना करूया. त्यासाठी QR ही पहिली खालची बाजू घेऊया. पट्टीमध्ये मोजून 5.4 ही QR घ्यायची आहे, तर ती आपण घेऊया पहिल्यांदा. तर इथे हा 0 आहे. त्यानंतर 5.4 म्हणजे 5च्या पुढे मिलीमीटरचे 4 घर घ्यायचे आहेत. तर हे पट्टीमध्ये व्यवस्थित मोजून तुम्ही ही 5.4 सेंटीमीटर QR घ्या. तर ह्याचे अंतिम जे बिंदू आहेत ते Q आणि R असे दोन आहेत. तर हे 5.4 सेंटीमीटरचा आपण QR घेतलेला आहे. बाकीच्या बाजू ज्या आहेत त्या आपल्याला पट्टीने डायरेक्ट घ्यायच्या नाहीत, त्या कंपासमध्ये मोजून घ्यायच्या आहेत. आता त्या कशा घ्यायच्या त्या बघूया आपण. तर PQ ही 4.2 सेंटीमीटर घ्यायची आहे. तर इथे 4 नंतर मिलीमीटरची 2 घरं यावर आपण लोखंडी टोक हे स्थिर केलेलं आहे आणि दुसरं टोक हे शून्यापर्यंत नेलेलं आहे. तर अशा प्रकारे यामध्ये आपण 4.2 सेंटीमीटर अंतर घेऊन आपल्याला PQ काढण्यासाठी त्यापैकी Q बिंदू आपल्याकडे आहे, तर त्यावर ठेवून हलक्या हाताने कंस केलेला आहे. आता राहिलेली जी बाजू आहे PR ही 4.88 सेंटीमीटर आपल्याला घ्यायची आहे. तर 4.8 तर इथे 4.5 4.6 7 8 तर हे 4.8 हे आपण लोखंडी टोक हे स्थिर केलेले आहे. दुसरं टोक शून्यापर्यंत न्यायचं आहे. अशा प्रकारे आपण हे 4.8 सेंटीमीटर कंपासमध्ये अंतर घेतलेलं आहे. आपल्याला काढायची PR, तर त्यापैकी R बिंदू आपल्याकडे आहे. R वर ठेवून तुम्ही त्या पहिल्या कंसावर आता कंस मिळवूया. तर हा जो बिंदू मिळेल, तर इथे कंस केल्यानंतर आपल्याला P बिंदू मिळेल. तर आपण आता पहिल्यांदा त्रिकोण PQR जोडून घेऊया. तर त्यापैकी आपण ही PR जोडत आहोत. त्यानंतर इथे PQ जोडत आहे. PQ जोडून घेऊया आपण. तर आता इथे ही PQ जी आहे ती 4.2 सेंटीमीटर घेतली होती आपण. त्यानंतर PR ही आपण 4.8 सेमी घेतली होती. तर ही माहिती यावर आपण भरून घेऊया. तर अशा प्रकारे त्रिकोण PQR ची आपण पक्की रचना केलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्याला त्रिकोण LTR ची सुद्धा पक्की रचना करायची आहे. त्रिकोण LTR काढण्यासाठी आपण TR हा पाया घेऊया. तो 7.2 सेंटीमीटर घ्यायचा आहे. तर इथे हा 0 आहे, हा 0 आहे आणि 7 नंतर 2 मिलीमीटर अशा प्रकारे आपल्याला घ्यायचं आहे. 7.2 तर 7.2 आणि 0 असा आपण हा रेषाखंड जो आहे तो 7.2 घेणार आहोत. तर हा TR जो आहे तो आपण 7.2 सेमी घेतलेला आहे. बाकीच्या बाजू आपल्याला कंपासच्या सहाय्याने घ्यायच्या आहेत. त्यापैकी LT ही जी 5.6 घ्यायची आहे. म्हणजे ते 5 नंतर 5.5 आणि 5.6 वर लोखंडी टोक स्थिर केलेलं आहे आणि दुसरं शून्यावर आपण घेऊन जाऊया. तर दुसरं पेन्सिलचं टोक शून्यावर स्थिर करूया. LT ही 5.6 अंतर घेऊन इथे आपण एक चाप ओढूया. एक चाप ओढला इथे आपण 5.6 सेंटीमीटर अंतर घेऊन आपण पहिला चाप घेतलेला आहे. आता आपल्याला कंस मिळण्यासाठी LR ही 6.4 आहे. तर आपण 6.4 अंतर घेऊया.
हे 6.4 आणि 0. तर एक लोखंडी टोक आपण 6.4 वर स्थिर केलं आणि दुसरं 0 आता आपल्याला कंस मिळण्यासाठी, कंसाचा बिंदू मिळण्यासाठी आपल्याला एल आर जी आहे ती 6.4 ह्याच्यामध्ये अंतर घेतलेले आहे आणि आर वर ठेवलं आपण आणि कंस केला. तर हा जो बिंदू मिळेल तर आपल्याला बिंदू एल मिळालेला आहे. इथे एल. आता आपण त्रिकोण जोडूया. तर हा एल टी जोडला. त्यानंतर एल आर जोडूया. एल आर जोडला 5.6 सेमी आणि ते 6.4 सेमी. अशा प्रकारे त्रिकोण एल टी आर ची रचना केलेली आहे. प्रश्न तिसरा, त्रिकोण आर एस टी समरूप त्रिकोण एक्स वाय झेड. त्रिकोण आर एस टी मध्ये आर एस बरोबर 4.5 सेमी, कोन आर एस टी बरोबर 40 अंश, एस टी बरोबर 5.7 सेमी आणि आर एस छेद एक्स वाय बरोबर 3/5. तर त्रिकोण आर एस टी व त्रिकोण एक्स वाय झेड काढा. या समरूप त्रिकोणांची रचना करताना आपल्याला म्हणावं लागेल की इथे त्रिकोण आर एस टी समरूप त्रिकोण एक्स वाय झेड. आता हे आपल्याला दिलं आहे. दिलेल्या त्रिकोणांचे जर निरीक्षण केले तर आपल्याला असं दिसून येईल की त्रिकोण आर एस टी समरूप त्रिकोण एक्स वाय झेड यामध्ये कोणताही शिरोबिंदू सामायिक नाही. तर इथं म्हणूया आपण कोणताही शिरोबिंदू सामायिक नाही. दोन त्रिकोण समरूप दिलेले आहेत तर त्याच्या बाजू प्रमाणात येतील. तर इथे म्हणूया आपण पहिली दोन अक्षर आर एस छेद एक्स वाय बरोबर दुसरं तिसरं अक्षर दुसरं तिसरं, पहिल्यांदा पहिलं दुसरं पहिलं दुसरं, दुसरं तिसरं दुसरं तिसरं, एस टी छेद वाय झेड. त्यानंतर पहिलं तिसरं पहिलं तिसरं, आर टी छेद एक्स झेड. इथे आपण याला विधान क्रमांक 1 म्हणूया. समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. आता यामध्ये आपल्याला प्रश्नामध्ये एक माहिती दिलेली आहे. आर एस छेद एक्स वाय बरोबर 3/5 याला विधान क्रमांक 2 दिले आहे. आता जर आर एस छेद एक्स वाय याचं प्रमाण 3/5 दिलं असेल तर इथं ह्या सर्व बाजू प्रमाणात आहेत तर यांचं सुद्धा प्रमाण 3/5 येईल. तर आपण हे 3 भागांमध्ये विभागूया. आर एस छेद एक्स वाय बरोबर 3/5, एस टी छेद वाय झेड बरोबर 3/5, त्यानंतर आर टी छेद एक्स झेड बरोबर 3/5. याला आपण विधान 1 आणि 2 वरून आर एस आपल्याला दिलेले 4.5 छेद एक्स वाय बरोबर 3/5, एस टी आपल्याला दिलेले आहे 5.7 छेद वाय झेड बरोबर 3/5. आता यामध्ये आपल्याला आर टी एक्स झेड यापैकी कोणतीही दिली नाही त्यामुळे याला आपण तसंच ठेवूया, याला येण्याची गरज नाही. आता इथे आपण तिरकस गुणाकार जर केला तर इथे एक्स वाय खाली छेदाला आहे तो इकडे अंशाला जाईल. तर इथे एक्स वाय
आणि इकडे 4.5 हा 3/5 जर पक्षांतर केला तर 5 वर जाईल आणि 3 छेदाला येईल. त्याच पद्धतीने इथे YZ इथं अंशाला जाईल आणि 5.7 गुणिले 3/5 पक्षांतर केल्यानंतर 5/3. आता इथे 3 एके 3 3 एके 3.1 उरला 3/5 15. म्हणून XY ची किंमत मिळेल आपल्याला 5 नी 1.5 ला गुणावं लागेल. 5 5 25 हातच्याले 2.5 एके 5 आणि 2 7 7.5 सेमी. त्यानंतर इथे YZ ची किंमत मिळेल आपल्याला 3 एके 3 3 एके 3 2 उरले 3 9 27. 1.9 ला आपल्याला 5 ने गुणावं लागेल. तर 5 9 45 हातच्याले 4.5 एके 5 आणि 4 9 तर 9.5 सेमी. त्रिकोण RST चा आपल्याला कोन RST बरोबर 40 अंश दिलेला आहे. त्यावरून आपल्याला त्रिकोण XYZ चा सुद्धा कोन मिळू शकतो. समरूप त्रिकोणाचे संगत कोन एकरूप असतात. तर इथे मध्ये जो शिरोबिंदू आलेला आहे S, तर इथे S बघायचा आपल्याला क्रम कितवा आहे. तर त्रिकोण RST मध्ये S जो आहे तो मध्ये आहे, तर इथे Y आहे. तर इथे आपल्याला म्हणावं लागेल कोन RST एकरूप कोन XYZ. तर क्रम जो आहे S चा आहे, इथे Y चा. एकासिक संगतीमध्ये S चा जो क्रम आहे तोच आपल्याला Y चा ठेवायचा आहे. तर S हा कोन Y ला एकरूप होईल. तर दोघांची किंमत 40 अंश असेल. तर त्याला आपण कारण देऊ शकतो. इथे समरूप त्रिकोणाचे संगत कोन एकरूप असतात. आता आपण आवश्यक ती सगळी माहिती मिळवलेली आहे. आता आपण कच्ची आकृती काढूया. तर कच्ची आकृती तुम्ही पेन्सिलने काढू शकता. माप न घेता काढायची आपल्याला, की जेणेकरून पक्की आकृती काढण्यासाठी आपल्याला अंदाज येईल. तर इथे त्रिकोण RST आणि दुसरा त्रिकोण आहे XYZ. आता आपल्याला यामध्ये माहिती भरूया आपण. तर आपल्याकडे काय काय दिलेलं आहे. तर इथे RS ही आपल्याला प्रश्नामध्ये 4.5 सेमी दिलेली आहे. त्यानंतर RST हा जो कोन आहे तो 40 अंशाचा आहे. त्यानंतर ST ही किंमत आपल्याला 5.7 सेमी ही प्रश्नामध्ये दिलेली आहे. त्यानंतर आपण XYZ च्या काही किमती मिळवलेल्या आहेत. तर त्यामध्ये आपल्याकडे XY जी आहे ती 7.5 सेमी आहे. त्यानंतर Y कोन हा 40 अंशाचा मिळालेला आपल्याला आणि YZ 9.5 सेमी. आता ही कच्ची आकृती जी आहे त्यावरून आपल्याला अंदाज घेऊन आपल्याला पक्की आकृती कशी काढायची ही कळेल. तर ह्या कच्च्या आकृतीवरून आपण आता पक्की आकृती काढूया. त्रिकोण RST काढण्यासाठी आपल्याला खालचा पाया ST हा 5.7 सेमी घ्यावा लागेल. तर आपण पट्टीमध्ये मोजून पहिल्यांदा 5.7 सेंटीमीटर घेऊया. तर इथं 0 आपण पहिल्यांदा मार्किंग केला आणि 5.7, तर इथे 5.5 आणि 5.6 आणि 5.7 अशा प्रकारे आपल्याला इथे अंतर घ्यावं लागेल. हे जोडूया आपण दोन्ही बिंदू. तर याला आपण नाव देऊया ST. ही 5.7 सेमी इतकी आहे. उरलेल्या घटकामध्ये आपल्याला कोन RST हा 40 अंशाचा दिलेला आहे. तर S कोन हा 40 अंशाचा आपल्याला घ्यायचा आहे. तर इथे S वर आपल्याला कोनमापक ठेवायचा आहे आणि ST ला कोनमापकाचा घटक मिळवायचा आहे. तर इथे हा कोनमापक ठेवताना हा जो केंद्रबिंदू आहे तो आपल्याला S ला जुळवायचा आहे आणि ही जी रेषा आहे ती आपल्याला ST ला जुळवायची आहे. तर हे व्यवस्थित तुम्ही कोन घेताना
तुम्ही बघितलं पाहिजे. यस ह्या शिरोबिंदूला इथं केंद्र जुळवलेलं आहे आणि एस टीला ही रेषा जुळवलेली आहे. आता आपल्याला 40 अंशाचा कोन घ्यायचा आहे. आता तो कोणत्या बाजूने घ्यायचा आहे, उजव्या बाजूनी की डाव्या बाजूनी, तर ते कसं ठरवणार? तर आपण एस टीला ही रेषा जुळवलेली आहे, तर इथं 0 बघा, तर हा 0 आहे. जर ही बाजू जुळवली असती तर ह्या बाजूच्या म्हणजे डाव्या बाजूच्या शून्याने आपण सुरुवात केली असती. कोनमापकाची आपण उजवी बाजू जुळवलेली आहे, त्यामुळे ह्या शून्यापासून आपण 40 मोजूया. तर 0, 10, 20, 30 आणि 40. अशा प्रकारे तुम्हाला कोन मोजून घ्यायचा आहे. तर 40 अंशाचा कोन घ्या. इथे 40 अंशाचा आपण कोन घेतला, त्याला इथे 40 अंश म्हणून इथे लिहूया. एस आर आपल्याला 4.5 सेमी घ्यायचे आहे. तर ही जी बाजू आहे कंपासमध्ये 4.5 हे अंतर घेऊन कंस टाकायचा आहे. तर इथे 4.5 वर आपण लोखंडी टोक आणि दुसरं टोक हे शून्यावर नेऊया आणि 4.5 हे अंतर आपल्याला एस आरचं आहे. तर एस बिंदूवर ठेवून आपल्याला चाप टाकायचा आहे हलक्या हाताने, अंतर न हलवता. हा जो बिंदू आलेला आहे तो आपला आर आहे. एस आर आपण 4.5 सेमी घेतलेली आहे. आर टी जोडायचे आहे. इथे आर टी आपण जोडूया आणि अशा प्रकारे आपल्याला त्रिकोण आर एस टी ची पूर्ण पक्की आकृती मिळेल. आता आपण त्रिकोण एक्स वाय झेड ची रचना करूया. त्रिकोण एक्स वाय झेड ची रचना करताना पाया वाय झेड ही 9.5 सेमी घ्यावी लागेल. तर आता आपण पट्टीमध्ये मोजून 9.5 सेंटीमीटर अंतर घेऊया. हा 0, 9 नंतर मिलीमीटरची 5 घरं, तर 9.5. तर हे आपण जोडूया. याला नाव द्यायचं आहे वाय झेड. ही काढली आपण 9.5 सेमी. आता बाकीची माहिती आपण पूर्ण करूया. इथे वाय कोन हा 40 अंशाचा घ्यायचा आहे. आता कोन कसा घ्यायचा आहे तो तुम्हाला माहिती आहे. वाय ठिकाणी 40 अंशाचा कोन घेताना वाय शिरोबिंदूला ह्या कोनमापकाचा केंद्र जुळवायचा आहे आणि ही जी कोनमापकाची जी रेषा आहे ती ह्या वाय झेडला जुळवायची आहे. कोनमापकाची उजवी बाजू आपण वाय झेडला जुळवल्यामुळं आपल्याला ह्या शून्यापासून सुरुवात करावं लागेल. 0, 10, 20, 30, 40. तर इथे 40 अंशाचा कोन घ्यावा लागेल. आता आपण हे जोडूया. हे आपण जॉईंट केलं. याला बाण दाखवा. इथे 40 अंश. आता उरलेली माहिती, आता आपल्याला एक्स वाय काढायचा आहे. तो 7.5 सेंटीमीटर घ्यायचा आहे. पट्टीमधून आपण कंपासमध्ये 7.5 एवढं अंतर घेऊया. तर हा 7 आहे आणि हा 7.5. तर इथे लोखंडी टोक आपण घेऊन शून्यावर दुसरं टोक नेलेलं आहे. तर हे 7.5 आपण कंपासमध्ये अंतर घ्यायचं आहे. एक्स वाय काढण्यासाठी वायवर तुम्हाला लोखंडी टोक ठेवावं लागेल आणि हलक्या हाताने हा 7.5चा चाप घ्या. तर हा बिंदू जो आहे मिळालेला तो एक्स आहे. तर ही एक्स वाय जी आहे ती 7.5 सेमी घेतलेली आहे. आता वाय झेड हा रेषाखंड आपण जोडूया. अशा प्रकारे त्रिकोण एक्स वाय झेड या त्रिकोणाची आपल्याला पक्की रचना मिळालेली आहे आणि या पद्धतीने आपण त्रिकोण आर एस टीला समरूप त्रिकोण एक्स वाय झेड हा काढलेला आहे. प्रश्न 4, त्रिकोण ए एम टी समरूप त्रिकोण ए एच ई. त्रिकोण ए एम टी मध्ये ए एम बरोबर 6.3 सेमी, कोन टी ए एम बरोबर 50 अंश,
ए टी बरोबर 5.6 सेमी आणि ए एम छेद ए एच बरोबर 7/5, तर त्रिकोण ए एच ई काढा. आता ही रचना करताना आपण ज्या अगोदरच्या रचना केलेल्या आहेत त्या रचनेपेक्षा ही रचना वेगळी आहे. यामध्ये आपण निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की त्रिकोण ए एम टी समरूप त्रिकोण ए एच ई हा दिला आहे. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर इथे ए हा शिरोबिंदू दोघांमध्ये आलेला आहे. तर इथे ए हा शिरोबिंदू सामायिक आहे. जर एखादा शिरोबिंदू सामायिक असेल तर हे जे दिलेले समरूप त्रिकोण आहेत ते भिन्न वेगवेगळे नाहीत, तर ते दोन्ही त्रिकोण एकत्र असतात. ज्या अगोदरच्या रचना केलेल्या आहेत त्यापेक्षा यामध्ये थोड्याशा स्टेप वेगळ्या आहेत. यामध्ये दोन त्रिकोण आपल्याला समरूप दिलेले आहेत, तर त्याच्या बाजू प्रमाणात येतील. तर ए एम छेद ए एच बरोबर पहिली दोन अक्षरं आणि पहिली दोन अक्षरं, तर ए एम छेद ए एच, त्यानंतर दुसरं तिसरं एम टी छेद एच ई बरोबर पहिलं तिसरं ए टी छेद ए ई. इथे समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. याला विधान क्रमांक 1 म्हणूया आपण. आपल्याला वरती प्रश्नामध्ये एक माहिती दिलेली ए एम छेद ए एच बरोबर 7/5, याला विधान क्रमांक 2 हे दिले आहे. आता यामध्ये जर ए एम छेद ए एच म्हणजे ए एम छेद ए एच याचं प्रमाण या इतर बाजूंबरोबर आहे आणि ए एम छेद ए एच याचं आपल्याला 7/5 हे प्रमाण दिलेलं आहे. याचा अर्थ ह्या सगळ्या बाजूंचं प्रमाण हे 7/5 आहे. म्हणून इथं आपण ए एम छेद ए एच बरोबर एम टी छेद एच ई बरोबर ए टी छेद ए ई बरोबर 7/5 असं आपण लिहू शकतो. ते विधान 1 आणि 2 वरून. आता याची कच्ची आकृती काढायची, याच्या स्टेप लक्षात ठेवा. याच्यामध्ये बाकीच्या बाजू काढून घ्यायची गरज नाही. याची कच्ची आकृती काढूया. आता याची कच्ची आकृती काढताना जो सामायिक शिरोबिंदू आहे तो आपण सुरुवातीला घेऊया. तर इथे ए हा शिरोबिंदू घेऊया आणि आपले जे प्रमाण दिलेलं आहे ए एम आणि ए एच याकडं आपण लक्ष द्यायचं आहे. तर ए एम हा 7 आहे आणि ए एच हा 5 आहे. तर ए एम हा मोठा आहे आणि ए एच हा लहान आहे. तर आपल्याला ते प्रमाण खाली येईन अशा प्रकारे घेऊया. इथे ए एम हा मोठा आहे आणि ए एच हा लहान आहे. तर इथे हा एच येईल. तर ए एम जो आहे तो 7 आहे आणि ए एम पूर्ण 7 भाग आहे आणि ए एच हा 5 भाग आहे, असं तुम्ही लक्षात ठेवा. आता राहिलेली जी माहिती आहे तर त्रिकोण ए एच ई आहे आणि त्रिकोण ए एम टी आहे. म्हणजे इकडे हा ए एम टी आहे हा आणि हा ए एच ई आहे. म्हणजे या प्रमाणावरून आपल्याला इथं असं सुद्धा कळू शकतं की इथे ए एच ई हा जो आहे तो लहान आहे, कारण ए एच हे प्रमाण लहान आहे आणि ए एम हे प्रमाण मोठं असल्यामुळे त्रिकोण ए एम टी हा मोठा आहे. आता आपण जी प्रश्नामध्ये आणखी काय माहिती दिलेली आहे ती भरूया इथे.
तर इथे काय काय माहिती दिलेली आहे, तर त्रिकोण ए एम टी ह्या त्रिकोणामध्ये AM, तर ही पूर्ण जी AM आहे ती आपल्याला 6.3 घ्यायची आहे सेमी. AM पूर्ण 6.3 सेंटीमीटर घ्यायचे आहे. त्यानंतर कोण TAM, हा जो ए कोण आहे तो 50 अंशाचा घ्यायचा आहे. त्यानंतर AT, पूर्ण जी AT आहे ती आपल्याला 5.6 सेमी घ्यायची आहे. AM जी आहे ती 6.3 सेंटीमीटर दिलेली आहे, ती पट्टीमध्ये मोजून आपण घेऊया. तर इथे हा 0 आहे. त्यानंतर इथे 6.3, तर इथे 6 नंतर मिलीमीटरचे 3 घरं घ्यायचे आहेत तुम्हाला. तर हा 6.3 चा आपण बिंदू घेतला आणि ह्या दोघांना आपण जोडूया. अशा प्रकारे आपण AM ही 6.3 सेमी घेतलेली आहे. AM आपल्याला दिलेली होती ती 6.3 सेंटीमीटर आपण घेतलेली आहे. आता आपल्याला कोन घ्यायचा आहे. ए ह्या शिरोबिंदू ठिकाणी 50 अंशाचा कोन घ्यायचा आहे. तर कोन मापकाचा वापर करून आपण ए हा कोन 50 अंशाचा घेऊया. कोन मापकाचा शिरोबिंदू आपण ए ह्या शिरोबिंदूला जुळवूया आणि ही जी रेषा आहे ती आपण या AM ला बरोबर जुळवूया. AM ची बाजू आपण कोनमापकाला जुळवलेली आहे, त्यामुळे आपण इथे उजव्या बाजूकडून मोजायला सुरुवात करायची आहे. तर इथे 0, 10, 20, 30, 40 आणि 50. तर इथे आपण 50 ठिकाणी इथे बिंदू घेऊया. आता आपण हा A कोन तर हा पुढे वाढवूया. तर इथे हा जो आपण कोन घेतलेला आहे तो 50 अंशाचा घेतलेला आहे. परीक्षेला तुम्हाला पट्टी पेन्सिलने आकृती काढायची आहे. इथे तुम्हाला समजण्यासाठी इथे कलर पेन्सिलचा वापर करत आहे. AM आणि AH यांचं प्रमाण 7/5 आहे, म्हणजे AM ही 7 आहे आणि AH ही 5 आहे. आता हे भाग कसे करायचे आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. हे समान भाग करण्यासाठी तुम्ही स्टेप लक्षात ठेवा. इथे तुम्हाला ए ह्या शिरोबिंदूच्या जवळ तुम्हाला लघुकोन घ्यायचा आहे. जर तुम्हाला डायरेक्ट घ्यायचा असेल तर डायरेक्ट बी घेऊ शकता, किंवा कोनमापकाच्या सहाय्याने लघुकोन घ्यायचा आहे, म्हणजे 90 पेक्षा कमी घ्यायचा आहे. तर इथे आपण ए ला खालच्या बाजूने कोनमापक जुळवून आपण साधारणपणे 40 अंशाचा कोन घेऊया. तर इथे 0, 10, 20, 30, 40. तर हा 40 अंशाचा कोन घेतला आपण. तर हा बिंदू जो 40 अंश, तुम्ही 30चा बी घेऊ शकता. तर इथे मी 40 अंशाचा कोन घेतलेला आहे. लघु कोन घ्यायचा आहे, म्हणजे 90 पेक्षा कमी घ्यायचा आहे. साधारण 30-40चा घेऊ शकता. तर इथे मी 40 अंशाचा कोन घेतलेला आहे. आता इथे हे कोन दाखवायची गरज नाही. कोन मापकामध्ये आपल्याला अंदाजे माप घ्यायचं आहे आणि ही जी रेषा वाढवलेली आहे तर इथे बिंदू घेऊ शकता तुम्ही. इथे T म्हणा किंवा कोणता XYZ काही घेऊ शकता तुम्ही. एकूण भाग आपल्याला सगळ्यात जास्त 7 भाग करायचे आहेत. तर इथे अंदाजे माप घ्यायचं आहे. असं माप घ्या की आपल्याला ते 7 भाग घेता येतील. तर साधारणपणे मी इतकं माप घेतलेलं आहे. तर इथे आपण A पासून सुरुवात करूया. तर इथे A पासून आपण 7 भाग, तर इथे पहिल्यांदा हा पहिला भाग घेतला. त्यानंतर अंतर न हलवता तसंच आपण पुढे 2, 3, 4, 5, 6, 7 न हलवता तुम्हाला हे भाग घ्यायचे आहेत. तर हा जो पहिला आहे तो A1 आहे. त्यानंतर A2, A3, A4, A5, A6 आणि A7. आता आपल्याकडं A7 म्हणजे सगळ्यात मोठा जो भाग आहे शेवटचा, तो आपल्याकडं M आहे. तर तो आपण जोडूया. तर इथे M हा सगळ्यात शेवटचा भाग आहे. तर ह्याचा सगळ्यात शेवटचा भाग हा 7वा जो आहे तो आणि M आपल्याला जोडायचा आहे.
कारण टोटल भागांपैकी हा एम जो आहे तो शेवटचा 7वा भाग आहे. तर इथं हा आपण जोडला. तर AM आपण ह्या 7व्या भागाला जोडल्यानंतर आता आपल्याला 5वा भाग म्हणजे एच हा बिंदू मिळवण्यासाठी इथे कशा प्रकारची स्टेप करायची आहे ती लक्षात ठेवा. आता इथे 7वा भाग आपल्याकडं आहे आणि इथे 5वा भाग आपल्याला मिळवायचा आहे. ह्या AM वर या कोनमापकामध्ये अंदाजे माप घेऊन तुम्हाला असं माप घ्यायचं आहे की ते मावलंही पाहिजे. तर इथे आपण 7 वर ठेवून अंदाजे माप घ्यायचं आहे आणि ह्या कोनावर इथे कोन झालेल्या बाजूंवर इथे कंस टाकायचा आहे. तर इथे आपण 7 वर ठेवून अंदाजे माप घेऊन कोन इथे कंस केलेला आहे. आता हे अंतर न हलवता आपल्याला 5 वर ठेवायचं आहे, कारण आपल्याला 5 वरून एच हा बिंदू मिळवायचा आहे. तिथं 5 वर आपण ठेवलं आणि त्याच मापाचा इथे परत कंस टाकायचा आहे. आता आपल्याला इथलं ह्या ठिकाणचा बिंदू मिळवायचा आहे. तर इथे या कोनांमधलं अंतर तुम्हाला इथे घ्यायचं आहे. तर या कोनांमध्ये जे अंतर आहे कंपासमध्ये व्यवस्थित मोजून घ्या. बरोबर जे अंतर आहे तेच अंतर न बदलता आपल्याला इथं हा जो चाप मिळालेला आहे त्याच्यावर ठेवून बिंदू मिळवायचा आहे. आता आपल्याला हा बिंदू मिळालेला आहे. ह्या 5 मधून तो आपल्याला पुढे वाढवायचा आहे, म्हणजे ह्या रेषेला ही 5 मधून समांतर रेषा येईल. तर इथे आपण बरोबर पट्टीला धरून या बिंदूला व्यवस्थित जॉईन करायचं आहे. म्हणजे ह्या रेषेला ही रेषा समांतर येईल आणि हा 5 भाग जो आहे तो इथे एच आहे. तर इथं आपल्याला एच बिंदू मिळेल. हा जो बिंदू आहे तो एच, म्हणजे टोटल 7 भागांपैकी हा एच हा 5 भाग आहे आणि AM हा 7 भाग आहे. आता आपल्याला एच हा बिंदू मिळाल्यानंतर आपल्याला ई आणि टी हे बिंदू मिळवायचे आहेत. त्यापैकी AT ही आपल्याला 5.6 इतकी दिलेली पट्टीमध्ये मोजून आपण AT ही 5.6 घेऊया. तर ही 5 आहे, 5.5 आणि 5.6. तर इथे लोखंडी टोक आणि दुसरं टोक आपण शून्याला इथे बरोबर तंतोतंत घेऊया. आता पट्टीमध्ये मोजून आपण हा 5.6 सेमी AT काढणार आहोत. त्यापैकी आपल्याकडे A हा बिंदू आहे. तर A वर ठेवून हा बरोबर 5.6 सेंटीमीटरचा बिंदू घेतला. T बिंदू मिळालेला आहे आपल्याला. तर इथे T बिंदू आपल्याला मिळालेला आहे. तर इथे AT आपण 5.6 सेंटीमीटर घेतलेले आहे. आता आपण हा TM जोडूया. हा TM आपण जोडला. आता फक्त E बिंदू मिळवायचा राहिलेला आहे. आता E बिंदू मिळवण्यासाठी आपण ज्या स्टेप पहिल्या केलेल्या आहेत त्या स्टेप परत करायच्या आहेत. आता इथे M ठिकाणी जितका कोन झालेला आहे अंदाजे माप घेऊन इथे तुम्ही कंस इथे आपण M ठिकाणी जेवढं अंतर घेणार आहे तेवढंच इथे H वर ठेवून आपल्याला तेवढंच अंतराने इथं चाप घ्यायचा आहे. त्यानंतर M मधल्या कोनाचं इथं आपल्याला अंतर मोजायचं आहे आणि तेवढंच अंतर इथे आपण या बिंदूपासून कंस करणार आहोत. आणि अशा प्रकारे हा जो बिंदू मिळेल तो ह्या H पासून जोडल्यानंतर E बिंदू मिळेल आणि या पद्धतीने आपल्याला ही रचना पूर्ण करता येईल. झेंडे अकॅडमीचे शैक्षणिक व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.